गुड मॉर्निंग फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आज मी बनवते अन्वीचा टिफिन. तर अन्वीच्या टिफिनमध्ये आज काय मी 2 पोळ्या अशा सिंपल अशा साध्या बनवून घेतल्या होत्या. का तर अन्वीला आणलेला आहे पुन्हा एकदा नटेला. तर अन्वी खूप जास्त नटेला खाते, इतका पण नटेला वगैरे खाणं काही गोष्टी चांगल्या नसतात. पण मग आफ्टर लाँग टाईम मी तिला नटेला पुन्हा एकदा आणलेला आहे. मग आता तो मी बनवलेला आहे आणि इकडे मी माझ्यासाठी ब्लॅक टी बनवलेला आहे. सकाळ सकाळ थंडी तुम्हाला माहीतच आहे की आपल्या पुण्यामध्ये किती अतिशय जास्त थंडी पडलेली आहे ना. अशामध्ये ब्लॅक टी म्हणजे आहा आनंदच. मग अशा प्रकारे मी काय केलं, आता पोळी घेतली आणि अन्वीने मला आदल्या रात्री सांगितलं होतं की मग मला नटेलाच हवा आहे. मग तिला मी चपाती लाटली आणि असा नटेला तिला मी लावून दिलेला आहे. आता खूप गोड गोड होईल, मुलांना काही समजत नाही. मुलं आपल्याला सांगतात की हे बनव ते बनव ते बनव, पण आपल्याला माहीत असते की चव कशी चेंज करायची त्यांची. मग मी काय केलं, नटेला दिला आणि एका असं सगळीकडे स्प्रेड करून त्याचा असा रोल बनवून घेतला. आणि दुसरी जी पोळी होती ना त्याच्यावरती मी टाकलं लाल तिखट, थोडंसं तेल आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आणि ते असं सगळीकडं चोळून घेतलं. आणि तिला दिले मी अशी चटणी आणि चपाती, जेणेकरून तिला खूप जास्त गोड लागलं तर थोडासा तिखटचा बाईट लागला तर तिला छान लागेल म्हणून. आणि आमची अन्वी अशी ना की टिफिन फिनिश करून येते, म्हणजे असं फारसं ठेवत नाही. आता तिचे जे फ्रेंड्स असतात, आता मुलं मोठी झालेली आहेत, लहानपणी स्कूलचं ऐकतात की शेअरिंग केअरिंग नाही करायचं. स्कूलमध्ये अलाऊ नसतं आपल्या शेअरिंग केअरिंग, पण मुलं कुठले ऐकतात. मग आता मोठी झालेली आहेत मुलं, तर तुला एक घास मला एक घास देतातच. आणि हां, हे आहे ताडगोळे. तर तुम्ही म्हणताल की थंडीमध्ये कोण ताडगोळे खातं का? तर थंडीमध्ये होतं काय की मुलांच्याकडून पाणी कमी पिलं जातं आणि मग तो पाण्याचा जो कंटेंट आहे तो पूर्ण करण्यासाठी असं काहीतरी थोडं छोटं मोठं ताडगोळे वगैरे किंवा नीरा वगैरे मुलांना पाजली पाहिजे. कोकोनट वॉटर म्हणा किंवा मग ताडगोळे. आता आमच्या जे कामवाल्या मावशी आहेत त्यांचंच नारळाचं दुकान आहे, मग त्या आम्हाला नारळ पाणी देतात आणि ताडगोळे मी बाहेरून आणले होते विकत. आणि अन्वीला दिलं तर आज ॲपल. आता ॲपल तिला आवडत नाही, पण मी म्हटलं तर खा बाई, काहीतरी फ्रूट्स तर हवं ना सकाळी सकाळी. आणि सकाळी ब्रेकफास्टला आम्ही सगळेजण फ्रूट्स हे खातोच. आणि हे पहा, मी सुंदर असा लेमन टी बनवला होता. कोरा चहा करायचा आणि चहापत्ती कमी टाकून ब्लॅक टी करायचा आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं. सकाळी सकाळी मॉर्निंगला प्यायला हे खूप छान वाटतं. दुधाचा चहा पिण्यापेक्षा एकदा हा कधीतरी पिऊन पहा, खूप छान वाटतो. मग मी आहे ना 3 टाईम चहा पिते थंडीमध्ये बरं का. मी असं एरवी नाही पित. तर अशा प्रकारे टी बनवते, लेमन टी बनवते आणि मग चहा पिते, त्याच्यानंतर दुधाचा चहा पिते आणि मग कधीतरी गुळाचा चहा पिते. पण असं थोडाच पिते मी चहा, पण पिते मी. मला असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायला फार आवडतात. आणि हे आहेत शेंगादाण्याचे लाडू मी बनवलेले आहेत. तर कसे बनवले आहेत नक्की सांगा. आणि हे हिमोग्लोबिन वगैरे वाढवतात, त्यामुळे थंडीमध्ये असे पौष्टिक लाडू खाल्लेच पाहिजेत. आणि मी संपले की बनवत असते असे लाडू, त्याच्यामुळे खातात सगळेजण. धन्यवाद.